नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते. आजचा दिवस आपला शुभ जाओ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो, हीच मी माझ्यांच्यानी प्रार्थना करते. बघा मंडळी, आपल्या आजूबाजूला अनेक स्वभावांचे लोक असतात. काही लोक अगदी शांत असतात, काही लोकांना पटकन राग येतो, काही लोक सतत चिडचिड करत असतात आणि काही लोक अगदी नॉर्मल असतात. काही घडलं तरी त्यांना काहीही फरक पडत नाही, जसं न्यूट्रल असतात. तसंच बघा, आता एखाद्या माणसाला रागीट बनण्यामागे किंवा बनण्यामागे जे कारण आहे ते म्हणजे राशीचं असतं. आता यांना सर्वांना जे राशी आहेत त्या कारणीभूत असतात. असे बरेच लोक असतात की ज्यांना पटकन राग येतो. नेमकं त्या जे राग येतो किंवा ज्या लोकांना सतत राग येतो ते कोणत्या राशीचे असतात, त्यांना का राग येतो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अशा 3 राशी आहे की त्यांना पटकन राग येतो, ते सतत चिडचिड करतात. काही छोटे छोटे कारणं असतात की त्याने ते चिडचिड करतात. जर तुमच्याच्यात ही रास असेल तर हा व्हिडिओ अवश्य बघा. त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मंडळी, बरेच लोक शांत स्वभावाचे असतात, जे कितीही प्रतिकूल किंवा कठीण प्रसंग आले तरी ते कधीहीच त्यांना राग येत नाही, ते चिडचिड करत नाही, ते अगदी शांत असतात. पण तसंच आपण जर दुसरीकडे बघितलं तर काही लोक असे सुद्धा असतात की ज्यांना प्रत्येक गोष्टीत राग येतो. खरं तर ही जी राग येण्याची प्रक्रिया आहे ही खरं तर राशीचक्र चिन्ह असतात, जी एखाद्या माणसाला शांत मनुष्य बनवतात तर कुणाला रागीट बनवतात. असे काही लोक आहेत जे आपला राग व्यक्त करतात, तर काही लोक मध्येच आपला राग दाबून ठेवत असतात. आपण म्हणतो की तुला रागलो तो तरी चिडला नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची जी रास आहे त्या राशीनुसार तो जो व्यक्ती आहे तो शांत असतो. अशाच विशिष्ट राशीच्या लोकांना राग का येतो, कसा येतो, हेच आज आपल्याला ज्योतिषशास्त्राद्वारे जाणून घ्यायचं आहे. आता ती पहिली रास कोणती बघा, ती तुमची रास आहे का ते आवर्जून बघा. बघा, मेष रास. जसा एडक्याचा स्वभाव खूप सरळ असतो त्याचप्रमाणे या राशीचे लोकही अगदी सरळ असतात. एडक्याचा मेष राशीच्या लोकांच्या स्वभावावर खूप प्रभाव असतो, कारण त्यांच्या राशीचे चिन्ह एडका आहे. सामान्यतः ते वरून शांत स्वभावाचे मानले जातात, पण त्यांच्या मनात राग असेल तर ते सरळ तोंडावर बोलून मोकळे होतात. मेष राशीचे लोक मनात जास्त काही ठेवत नाही, पण त्यांना जर राग आला ते पटकन बोलून मोकळे होतात. तसेच ते अगदी हसत खेळत स्वभावाचे असतात. त्यांना कुणाचाही पटकन राग येत नाही, पण आला तर त्यांचा राग जात नाही आणि ते निःशुल्क कारणाने चिडचिड करत असतात, पण मनात काहीही ठेवत नाही. तसं बघा नंतर वृषभ रास. वृषभ राशी जी आहे त्याचा जो प्रतीक आहे तो बैल आहे आणि या राशीचे लोक अगदी बैलासारखेच मेहनत करत असतात. त्यांना खूप उशिरा राग येतो, पण जेव्हा त्यांचा राग येतो तेव्हा तो खूप जास्त असतो. काही जरी आपण केलं तर त्यांचा राग शांत होत नाही. आपण म्हणतो ना, माझे पप्पा आहे किंवा माझा भाऊ आहे किंवा माझी आई आहे, त्यांना राग येत नाही, पण राग जर आला तर त्यांचा राग जात नाही. तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल. असेच हे वृषभ राशीचे लोक आहेत. बघा, वृषभ राशीच्या लोकांना एकदा राग आला की त्यांना शांत करणं इतकं अवघड होऊन जातं की आईस्क्रीम पघळल पण ते लोक पघळणार किंवा वितळणार नाही, असं असतं. असंच राग आल्यानंतर वृषभ राशीचे जे लोक आहेत ते पटकन शांत होत नाही आणि वृषभ राशीचे लोक अगदी शांतच असतात, पण राग आला त्यांचा राग कसाच जात नाही. आणि हो, तर ते तापट स्वभावाचे देखील असतात. पट जेही त्यांना काम करायचं असेल ते पटपट करून मोकळे होतात. त्यांना शांत बसणं आवडत नाही. असा हा वृषभ राशीच्या लोकांचा गुणधर्म आहे. मंडळी, तिसरी रास म्हणजे मिथुन रास. प्रत्येक मुद्द्यावर उत्तेजित होणं आणि रागावणं हे मिथुन राशीच्या लोकांची परफेक्ट किंवा खासियतच आहे. या लोकांना जसं लहान सहान गोष्टीवर राग येतो तसंच छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांना आनंद देखील होत असतो. पण प्रत्येक मुद्द्यावर उत्तेजित होणं आणि ते रागवणं हे मिथुन राशीच्या लोकांना पटकन जमतं. असंच या राशीच्या लोकांचा स्वभाव अगदी साधा असतो. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या अगदी जवळच्या लोकांवरही पटकन राग येतो. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीसमोर ते आपला राग दाबून ठेवतील, मात्र ओळखीच्या व्यक्तीसमोर ते आपला राग व्यक्त केल्याशिवाय गप्प बसत नाही. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीहून सतत राग येत असतो. त्यांना आपण कितीही सांगितलं तुम्ही चिडू नका, रागवू नका, पण ते लोक राग सोडत नाही. बघा, अशा या 3 राशी आहे की यांना पटकन राग येतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.